नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील आपला जो अनवट वाट अर्थात ऑफबीट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ते आत्ता मुळामुठेचं पात्र आहे आणि ते पात्र म्हणजे मुळामुठेचा जो संगम होतो इथे संगम ब्रिजजवळ, म्हणजे अभियांत्रिकी जे महाविद्यालय आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे महाविद्यालय आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे भारतीय अभियांत्रिकीचे भीष्म पितामह मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी ज्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतलं त्या तिथे मुळा आणि मुठेचा संगम होतो आणि नंतर तिथून हे नदी वाहत ही अशी पुढे येरोड्याच्या दिशेने जाते आणि येरोड्यावरून ती पुढे मुंडवा, खराडी असं करत करत खाली हवेली तालुक्यातून नंतर ती दौंड तालुक्यात जाते आणि विविध उपनद्या आहेत त्या तिला येऊन मिळतात. पुढे ती भीमा नदीचं रूप घेते. आता ह्या ठिकाणी चाललेलं नदी सुशोभीकरणाचं काम तुम्हाला दिसेल, जिथं काठ बांधून काढण्यात आलेले आहे, तिथं पिचिंग वगैरे केलं जाणार आहे आणि हे येरोड्यातले काही पूल तुम्हाला इथं दिसत असतील बघा. आता हे तुम्हाला मी कशासाठी दाखवतोय, कारण ही नदी जेव्हा मुळामुठा होऊन म्हणजे संगमावर संगम घडून ती पुढे जाते तेव्हा ह्या नदीचं पात्र हे ह्या ठिकाणी वळसा घालून या झाडीच्या बाजूने पुढे मार्गक्रमण करतं. आता ही झाडी म्हणजे हे एक प्रकारचं बेट आहे, हे बेट आहे आणि हे बेट आहे आणि ह्या बेटाचं नाव नायकाचे बेट असे आहे. आणि ह्या बेटाबद्दल एक बातमी नुकतीच आली होती की इथे कारखान्यांमधून बाहेर पडणारं प्रदूषण, नदीची पाणी पातळी घाण झालेली आहे, खराब झालेली आहे, विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण एका निश्चित मात्रेपेक्षा खाली गेल्यामुळे जलचर मरून पडलेत. माशांचा थर इथं कुठेतरी होता, वृत्तपत्रात बातम्या आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने हे नायकाचं बेट पुन्हा चर्चेत आलं होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे नायकाच्या बेटबद्दल मी तुम्हाला का सांगतोय, आता इथं बघा तुम्ही, गर्द झाडी आहे ह्या बेटाजवळ. काही नारळाची झाडं तुम्हाला वर आलेली दिसत आहेत. बाकी इथे घुसायला सुद्धा जागा नाही, अशा प्रकारची ही गर्द झाडी आहे. आणि ह्या नायकाच्या बेटावरच आपल्या एका चित्रपटाचं, मराठी चित्रपटाचं शूटिंग झालेलं होतं आणि काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे नाईक यांनी त्या चित्रपटात काम केलेलं होतं आणि राजा गोसावी यांनी खलनायकाची भूमिका केली होती. त्याच्यामध्ये एक गाणं होतं, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. तुम्हाला तो चित्रपट आठवला का? रात्रीचं खेळ चाले हा खेळ सावल्यांचा, हा असंही एक त्याच्यात गाणं होतं, रात्रीचं खेळ चाले हा खेळ सावल्यांचा. तर हे नायकांचं बेट, त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला आज घेऊन आलेलो आहे. आणि ह्या बेटावरच नायकांची बंगली होती, त्या बंगलीमध्ये ते शूटिंग त्या काळी इथं करण्यात आलं होतं. आणि म्हणजे ह्या बेटाला त्यांचा स्पर्श झालेला आहे त्या कलाकारांचा, कारण ते शूटिंगला इथं आले होते. पद्मा चव्हाणही आहेत त्या चित्रपटात. असा तो सुंदर चित्रपट होता ज्याच्यामध्ये संबंधित वारसाला वेड लागल्याचं दाखवून संपत्ती हडप करण्याचा सगळा प्रयत्न त्याच्यामध्ये दाखवण्यात आला होता. असं हे नायकांचं बेट, नायकांची बंगली आणि रात्रीचं खेळ चाले असा तो जुना मराठी चित्रपट. हा खेळ सावल्यांचा असा तो मराठी चित्रपट. त्या चित्रपटाचं शूटिंग इथं झालेलं होतं, काही भाग चित्रित करण्यात आले होते नायकांच्या बंगलीत. असं हे नायकांचं बेट. त्या बेटाची लांबून दूरवरून सफर मी तुम्हाला घडवलेली आहे, कारण पलीकडं जाणं एवढं साधं सोपं नाही, पलीकडं वळसा मारून यावं लागेल. तरी याचं दर्शन घ्यायला काय हरकत नाही. आणि हा खेळ सावल्यांचा, रात्रीचं खेळ चाले हा खेळ सावल्यांचा, असं हे सगळं जुन्या काळातले संदर्भ इथं आहेत. नवा काळ संत वाहणारी ही मुळामुठा घेऊन आपल्यासमोर आलेला आहे.
त्या मुळामुठेची अवस्था भीषण आहे. पाणी पातळी कमी आहे आणि पाणी गुणवत्ताही कमी आहे. तरीही आपण सर्वजण इथे नित्यनेमाने विविध कर्म करण्यासाठी येत असतो. दूरवर दिसतोय तो संगम घाट आहे. तिथं दशक्रिया विधी, 13वेचे विधी वगैरे केले जातात. विविध शांती होम तिथं केले जातात आणि अशी ही नदी वाहत वाहत पुढे जाते. तर ह्या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. नायकांचे बेट, नायकांची बंगली आणि हा खेळ सावल्यांचा आणि मुळामुठा असा हा सगळा कोण इथे निर्माण झालेला आहे. दूरवर आपल्याला बणगार्डन बंधाऱ्याला पाटबंधारे विभागाने घातलेले झडपा किंवा घातलेली दारं दिसत आहेत. ती काढता येतात, लावता येतात. जुना पूल दिसतोय. परत हे पण दिसतोय आपल्याला मेट्रोचा पूल दूरवर. असो, तर मी सुरेश मुरलीधर कोडितकर तुम्हा सर्वांची ह्या नोटवर रजा घेतो. हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणीपर्यंत हा चॅनल पोहोचवा. आत्ता आपण संगम रोडला उभे आहोत. त्यामुळे मी हा वर्तुळाकार शेवटचा शूट करत आहे, पूर्ण वर्तुळ. धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय जगन्नाथ, जय श्रीराम, जय सनातन.